बरं, एक प्रेशर असतं का मुलांवर की पहिल्या रात्री शरीर संबंध आलेच पाहिजेत, त्याचं प्रेशर? ते खूप असतं, तेही पाहिलेलं आहे की पहिल्या रात्री ते शरीर संबंध झालेले म्हणजे व्हायलाच पाहिजेत. तिथेही बरंच फसतं कधी कधी, कारण लग्नाची धावपळ असते, वऱ्हाड आलेलं असतं, ते बसमधनं परत आलेले असतात, जे काय असेल ते, तर त्याच्यामुळे ते थकलेले असतात. नवरा बायको दोन्ही थकलेले असतात. पण खास करून मुलगा जर खूप थकलेला असेल आणि तो जर संबंध करायचा प्रयत्न त्यांनी जर केला आणि तो जर फेल गेला, तर मग त्याला एकदम अँझायटी निर्माण होते, त्याला एकदम चिंता निर्माण होते की अरे हे काय झालं. तर समजा खूप दगदग, खूप धावपळ जर झाली असेल आणि समजा शारीरिक संबंध काही कारणाने होऊ शकला नाही, काही टेन्शन घ्यायचं कारण नाहीये. थोडं शांतपणे एके ठिकाणी जाऊन, हनीमून हा प्रकारच त्याच्यासाठी असतो की एके ठिकाणी शांतपणे जावं, नवऱ्यानी नवरीला, नवरीने नवऱ्याला समजून घ्यावं, मानसिकरित्या, शारीरिकरित्या सगळंच. पण असं होतं का की म्हणजे तुमच्याकडे जेवढे काही पेशंट्स आलेले किंवा अशा समस्या घेऊन तरुण आणि काही फॅमिली आलेल्या असतील, तर त्या दोघांमध्ये ह्या समस्येबद्दल नवरा बायकोंच्या मध्ये बोलणं होतं का तुमच्याकडे, तुम्हाला बोलण्याच्या आधी? जे शिकलेले मुलं आहेत, मुलगा किंवा मुलगी म्हणजे दोन्ही, त्यांचा आपसात चर्चा झालेली असते ह्याच्यावरती. आणि बरेच वेळा एक जोडपं म्हणून ते आमच्याकडे येतं. आणि ज्यांचं चांगलं म्हणजे शैक्षणिक किंवा मानसिक दर्जा चांगला असतो किंवा जे सुज्ञ असतात, जे थोडेसे ओपन असतात, ते ओपनली चर्चा करतात. आणि उलट आम्हाला ते सोपं जातं आणि आम्हाला त्याचं कौतुक वाटतं की मुलगी सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होतीये, की एक्झॅक्टली या मुलाला काय प्रॉब्लेम आहे, मला काय पाहिजे आणि ह्याचा काय प्रॉब्लेम आहे. अच्छा. तर कधी कधी ती मुलगी सुद्धा आम्हाला सांगते की हा प्रॉब्लेम येतोय. आणि साधे साधे प्रॉब्लेम असतात, सोडवण्यासारखे प्रॉब्लेम असतात. अच्छा. बरं, तुमच्याकडे येणाऱ्या पेशंटपैकी ग्रामीण भागातले जास्त असतात, शहरी भागातले जास्त कमी असतात, असं काही? नाही, असं काही नाही. शहरी भागातलेही असतात, ग्रामीण भागातलेही असतात. आता आपल्या नांदेड सारख्या शहरामध्ये, जे की आता म्हणजे छोटी शहर आहे ती, तर किती अवेअरनेस आहे बरं ह्याबद्दल, कसं वाटतंय? आता अवेअरनेस वाढलाय. इव्हन नांदेड सारख्या शहरामध्ये आता अवेअरनेस वाढलाय. मोठ्या शहरामध्ये तर अवेअरनेस वाढलाच आहे. आता ज्याला आपण लिव्ह इन रिलेशन म्हणतो, ते मोठ्या शहरांमध्ये आपण खूप आता आजकाल जरा हे प्रमाण वाढलेलं आहे. तसा आता नांदेड सारख्या शहरातही अवेअरनेस भरपूर वाढलेला आहे. आणि आता या गोष्टींची चर्चा डॉक्टर बरोबर, ते जोडपं म्हणा किंवा मुलं मुली म्हणा किंवा लग्नाआधी काही वेळा त्यांचे संबंध आलेले असतात आणि लग्नाआधी सुद्धा आम्हाला येऊन भेटतात आणि या गोष्टीबद्दल चर्चा करतात. आता लग्नापूर्वी बऱ्याचदा आता मुलं मुली भेटतात. हो. तर या संदर्भात त्यांनी चर्चा करावी, तर त्याबद्दल तुम्ही सांगू शकाल त्यांना? नक्कीच चर्चा करावी. चर्चा करायला हरकत नाही की म्हणजे तुझे काही संबंध आलेत का कोणाबरोबर, किंवा व्यवस्थित झालंय का, काही आहे का. मी असं म्हणणार नाही की त्यांनी ते एक्सपेरिमेंट करावं किंवा हा वैयक्तिक भाग झाला, त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. पण हां, चर्चा तर नक्कीच करायला हरकत नाही आहे आणि मोकळेपणाने चर्चा करावी. सुशिक्षित असतील आणि समंजस जर ते असतील दोघंही, नवरा बायको, चर्चा करायला काहीच हरकत नाही. अच्छा. दुसरं एक होतं सर की असे तसल्या प्रकारचे व्हिडिओज पाहून मुलांना, तरुणांना आपणही तसं करून बघावं
हो. असं वाटू शकतं का? आणि ते असं करून ते व्हिडिओज पाहून असं ते समज करून घेतात की आपणही तसं करायला पाहिजे. चुकीचं आहे ते. म्हणजे एक विरंगुळा म्हणून किंवा एंटरटेनमेंट म्हणून व्हिडिओ पाहायला गोष्ट वेगळी, पण त्याच्यासारखं काही करायला जायचं हे बरोबर नाहीये. जसं मी मगाशी चर्चेमध्ये म्हटलं की व्हिडिओचं शूटिंग हे टप्प्याटप्प्याने होत असतं, हे ह्यांना माहीत नसतं. त्यांना वाटतं की एक सिरीजमध्येच हा करतोय, अच्छा, हो. किंवा ती करतीये, जे काय असेल ते. तर त्याच्यापासून चुकीची समजूत करून घेतात लोक. अच्छा. दुसरं एक येतं की तोच त्या नियमित जर संबंध असतील, जे लग्न तरुण असताना तर त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते, तर तोपणामध्ये कंटाळा येतो, असं होऊ शकतं. तो मानसिक भाग झाला, तोपणामध्ये कंटाळा येऊ शकतो, हा भाग आहेच त्याच्यामध्ये. पण थोडंसं जर त्या संबंधामध्ये जर गॅप दिला आणि चलो एक बार फिर से अजनबी हो जाए हम, अशा पद्धतीचं ते जर झालं तर त्याच्यामध्ये अधिक मजा येते. अच्छा सर, आता इंटरनेट आपल्या हातात, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. हो. हे एवढंसं यंत्र आहे आणि एवढ्याशा यंत्रामध्ये सगळं जग सामावलेलं आहे. मग त्यात हे वादळच आपल्या हातात येऊन पोहोचलंय. आता मला कळत नाही की ह्या वादळामध्ये आपण भरकटत जात आहोत, गोंधळत आहोत का अडकून पडलेलो आहोत. कारण चांगल्या आणि वाईट सगळ्याच गोष्टी येऊन पोहोचल्यात. तुम्हाला काय वाटतं? नाही, हे गोष्ट अगदी बरोबर आहे की इंटरनेटमुळे फायदा तर झालाय, पण नुकसानही तेवढंच झालेलं आहे. आणि नुकसान एवढ्या करता झालेलं आहे की समोरच्याला ती समज नसते की नेमकं काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं त्याच्यातनं. एक माहिती म्हणून तुम्ही त्याच्याकडे पाहिलं तिथपर्यंत ठीक आहे, पण त्या सगळ्या गोष्टी मलाच होत आहेत आणि त्याच्यापासून काही भीती निर्माण करून घ्यायची स्वतःची स्वतः, हे चुकीचं आहे. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीबद्दल शंका असेल तर तुम्ही तज्ज्ञाला विचारा. हे शेवटी माहिती इंटरनेटवर कोणी टाकलेली असते, ही तज्ज्ञांनीच टाकलेली असते. कुठलीही माहिती घ्या तुम्ही, त्याच्यामध्ये एक चांगला भाग असतो, एक वाईट भाग असतो. कशाबद्दलही माहिती घ्या, म्हणजे शारीरिक संबंधाबद्दल नाही, कशाबद्दलही. त्याचे परिणाम, दुष्परिणाम सगळ्या गोष्टी इंटरनेटवर लिहिलेल्या असतात. पण तुमचं नेमकं लक्ष त्या दुष्परिणाम आहेत त्याच्याकडे का जातं? त्याच्यावर कशाला जातं? त्याचे परिणाम काय, त्याच्या चांगल्या गोष्टी काय आहेत, त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा. म्हणजे ही तुमची मानसिकता असते जे तुम्हाला उलट्या दिशेने घेऊन जाते. तुमची पॉझिटिव्ह मानसिकता जर असेल तर तुम्ही चांगल्या गोष्टी त्याच्यातनं शिकाल. तुमची जर निगेटिव्ह मानसिकता पहिल्यापासून असेल तर त्यातल्या फक्त निगेटिव्ह गोष्टी उचलाल. इंटरनेटवर तर सगळंच दिलेलं असतं. तर जसं मी म्हटलं की परिणाम आहेत चांगले, पण दुष्परिणामही आहेत. त्याचा फायदाही आहे, तोटाही आहे. आपण समंजस राहिलं पाहिजे. सर, आता आपण समाजात राहतो, आपण समाजाचा एक भाग आहोत. तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आपण वैयक्तिकरित्या आपली एक जबाबदारी असते चार चौघात वावरायची. जेव्हा म्हणजे पारिवारिक गोष्टीमध्ये, पती-पत्नीच्या नात्यामध्ये जर शारीरिक संबंधांवरून तणाव निर्माण होत असेल, तर आपण कसं एकत्रित कुटुंब पद्धतीत राहणारे लोक आहेत, तर त्याचा परिणाम त्या कुटुंबावर पडतो, त्या दोन कुटुंबावर येतो. मग ही जबाबदारी त्या तरुण आणि तरुणीची आहे, त्याबद्दल सजग होण्याची. त्यासोबत समाजाची सुद्धा एक जबाबदारी येते का, की ह्या गोष्टींना आता उघडपणे व्यक्त होण्यास वाव द्यावा, मुभा द्यावी किंवा चर्चा व्हाव्यात त्यावर. त्यासाठी तो समाज तेवढा सुधारित असणं अत्यंत जरुरी आहे. आता कुठल्याही
हा फार म्हणजे तत्वज्ञानाचा विषय आहे की समाजाने काय करायला पाहिजे. नुसतं म्हणजे लैंगिक समाधान ह्याच्याबद्दल नाही, पण बऱ्याच गोष्टी, बरेच विषय आहेत ह्याच्यामध्ये. समाजाचं जे काय म्हणतात त्याचं जे योगदान आहे, हे समाजाचं योगदान हे बरंचसं असतं. आंतरजातीय विवाह घ्या, लैंगिक म्हणजे नवरा बायकोचे प्रॉब्लेम्स घ्या, समाजाने समाजातल्या मुलांनी किती शिकायचं ह्याच्याबद्दल घ्या, कशाबद्दलही घ्या, कुठलाही विषय घ्या. समाजाची जबाबदारी ही खूप मोठी असते प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक विषयात, नुसत्या ह्या विषयाबद्दल नाही. तर समाजाने सुद्धा पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलणं अत्यंत जरुरी आहे. आणि समाज तेव्हाच बदलेल जेव्हा समाजातला प्रत्येक माणूस बदलेल. बरं, याशिवाय कदाचित माझ्याकडून एखादा प्रश्न राहून गेला असेल किंवा मला ती गोष्ट मला कळली नसेल. ॲज अ डॉक्टर म्हणून आता ज्यांची लग्न ठरलेली आहेत, तर जी विवाह इच्छुक मंडळी आहे, त्यांना ह्या शरीर संबंधाच्या बाबतीत काय तुम्ही काही वेगळा सल्ला किंवा तुम्हाला काय सांगायचं आहे? वेगळा असा काही सल्ला असा नाही. मी त्यांना एवढंच म्हणेन की मोकळेपणाने एकमेकांशी चर्चा ह्याच्याबद्दल करायला हरकत नाही. मुलांना खास करून मी हे सांगेन की कुठल्याही चुकीच्या उपदेशाला म्हणा किंवा चुकीच्या सल्ल्याला बळी पडू नका. जे तुम्हाला माहिती नसेल कुठली गोष्ट आहे, तज्ज्ञांकडे जा, तज्ज्ञांकडनं सल्ला घ्या. पण कोणावरही असा विश्वास ठेवून, आता ह्याच्यामध्ये भोंदू डॉक्टर खूप असतात, तर त्यांच्यावर विश्वास ठेवून असं काही स्वतःची हानी करून घेऊ नका, हेच मला त्यांना सांगायचं. दुसरं एक सर, सार्वजनिक मुताऱ्यांमध्ये अशा प्रकारच्या डॉक्टरांची खूप जाहिराती दिसतात. तर कुठल्याही शारीरिक म्हणजे अशा लैंगिक समस्येवर कोणत्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा? आता जसं आम्ही यूरोलॉजिस्ट आहोत, यूरोलॉजी आणि अँड्रॉलॉजी हा आमचा विषय आहे. अँड्रॉलॉजीमध्ये हे सगळ्या गोष्टी येतात. जिथे ह्या सगळ्या गोष्टींकडे आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने पाहतो. आमच्यासोबत आम्हाला जर वाटलं की ह्याला शारीरिक काही व्याधी आहेत, तर ते आम्ही त्याचा उपचार करतो. आम्हाला वाटलं की हे थोडंसं मानसिक आहे, तर जे मानसरोग तज्ज्ञ आहेत आम्ही त्यांच्याकडे पाठवतो की जेणेकरून त्याला बरोबर मानसिकदृष्ट्या सुदृढ करण्याचा ते सल्ला देतात. अच्छा. तर मानसरोग तज्ज्ञ आणि आमचं हे सिम्बायोसिस, आमचं हे संधान असतं. त्यांना लक्षात आलं की काही पेशंट त्यांच्याकडे पण जातात मानसरोग तज्ज्ञांकडे, आणि त्यांना असं वाटतं की नाही, हे मानसिक नाही, हे शारीरिक काही प्रॉब्लेम आहे, मग ते आमच्याकडे पाठवतात. आम्हाला जर वाटलं की हे मानसिक प्रॉब्लेम आहे, तर मानसरोग तज्ज्ञाकडे पाठवतो. तर लैंगिकतेबद्दल काही समस्या असतील, काही आपल्याला शंका असतील, तर आपण यूरोलॉजिस्ट डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतो. तर आपल्या ह्या मुलाखतीच्या आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. तर शरीर संबंधाबद्दल मुलांना जास्त माहिती मिळते मित्रांकडून, आणि दुसरी माहितीचं मोठं भंडार म्हणजे इंटरनेट. तर मित्र असू द्या किंवा इंटरनेट असू द्या, तिथून बरेचदा समज नुसतेच येत नाही, तर गैरसमजही येतात. त्यातून आपण हा जे काही समज आणि गैरसमज आहेत त्याबद्दल त्याचा आज उहापोह केला, त्याची ओळख करून घेतली. जे लिंगाचा आकार आहे, फ्रिक्वेन्सी आहे किंवा टायमिंग आहे, शीघ्रपतन आहे वगैरे, ह्या गोष्टी जे गैरसमज आहेत ते आपण दूर केले. खरं तर हा विषय खूप गहन आहे. आणि एका एपिसोडमध्ये सगळ्या गोष्टींचा आपण उल्लेख करणं अशक्य आहे. यावर आपण भविष्यामध्ये निश्चितच वेगवेगळ्या विषयांवर आपण डॉक्टर साहेबांचा सल्ला घेऊया, मार्गदर्शन घेऊया. पण एका विषयाची ओळख मात्र आपण ह्या एपिसोडमध्ये करून घेतली. विवाहपूर्व
मुलांना ज्या समस्या असू शकतात किंवा गैरसमज असू शकतात त्याची आपण ओळख करून घेतली आणि ते गैरसमज दूर करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर ह्या निमित्ताने आपल्या TSTSच्या आपल्या हा शरीर संबंध आणि समज गैरसमज या एपिसोडमध्ये डॉक्टर उमेश भालेराव सर आले आणि त्यांनी अतिशय छान पद्धतीने आपल्याला हसत खेळत हा फार मोठा गंभीर विषय हसत खेळत सोप्या पद्धतीने समजून सांगितला. त्याबद्दल आपल्या सर्व दर्शकांतर्फे आणि माझ्यातर्फे डॉक्टर उमेश भालेराव सरांचं खूप खूप आभार. धन्यवाद सर. धन्यवाद सर. ते शेवटी मला फक्त एकच सांगायचं आहे की ह्या चर्चेदरम्यान समजा माझ्याकडून काही अपशब्द आला असेल किंवा कोणाच्या भावना जर दुखावल्या गेल्या असतील तर कृपया त्या मनावर घेऊ नका. ह्याचा शास्त्रोक्त पद्धतीने मी हे समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर धन्यवाद आणि मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. जसं सरांनी सांगितलं की आम्ही एका अशा विषयाचा ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला आहे की त्यामध्ये कदाचित काही वेळेस काही शब्द आपल्याला कानाला खटकू शकतात, काही वेगळे वाटू शकतात. तसं झालं असेल तर कृपया त्याबद्दल मी आमच्या चॅनलतर्फे क्षमा मागतो. आणि तुमच्या काही समस्या असतील तर आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही आमचा ईमेल ID दिलेला आहे. त्या ईमेल IDवर तुमच्या समस्या किंवा तुमचा प्रतिसाद तुमचं जे काही मत असेल ते कृपया ते नोंदवावं. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना TSTS शेअर करा. थँक्यू. शुभविवाहाची गुरुकिल्ली TSTS आपलं चॅनल. थोडं साधं, थोडं सोपं.